नमस्कार, मी रेणुका. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत केतकर काकांशी. अरुण नलावडे आता आपल्या सोबत आहेत, त्यांचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत करूयात. तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. वादळवाट मधले आबा देखील आपल्याला माहिती आहे, त्यांचे कोणकोणते प्रोजेक्ट्स आहेत, त्यांना कोणती कोणती भूमिका साकारायला आणखीन आवडणार आहे, या सगळ्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत. तुमच्याही प्रश्नांची वाट बघतोय. आमचा नंबर लिहून घ्या 02266899263 02266899263. आणि मी अरुणदादांशी गप्पा मारायला सुरुवात करते. तुमच्याही प्रश्नांची मी जरूर वाट बघतेच आहे. अरुणदादा, सगळ्यात आधी केतकर काका सध्या खूप गाजतात. वादळाट मधले आबा तर खूप गाजले, आणखीनही भूमिका तुमच्या असतीलच. केतकर काका आहेत काय? थोडेसे तिरकस आहेत असं कळतंय. हां, तिरकस आहे, पण त्या व्यक्तिरेखेला तसे 2-3 शेड्स आहेत. काही थोडीशी शल्य मनाशी घेऊन जगणारा माणूस आहे आणि थोडासा आत्ता आयुष्याकडे बघण्याचा म्हणजे कोणावर विश्वासच नाही. मी पहिलं पारखून घेणार, त्याच्यानंतर मी माझं मत देणार, अशी वृत्ती असलेली ही व्यक्तिरेखा आहे. आणि मुळात ती करायला मिळाली तेव्हाच मला ऐकल्यानंतर असं वाटलं की आपण ही भूमिका करायला पाहिजे आणि ती प्रसिद्ध होईल हे याची मला अगोदर कल्पना होती. त्याप्रमाणे ती झाली आणि अधिक पद्धतीनं ती लोकांना आवडते. मला स्वतःला करायला मजा येते. त्या कॅरेक्टरला, ते कॅरेक्टर जगताना जी मजा आली पाहिजे प्रत्येक नटाला, तर ती मला येते, म्हणून तो अधिक अधिक चांगला होत चाललेला आहे. दुसरी महत्वाची की ती फार चांगली लिहिली जाते संवादातून, तर हा सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. केतकर काका ग्रेट. बरोबर. आणखी आपल्याला फोन यायला सुरुवात झाली. अरुणदादा, आपल्याला फोन आपण घेऊयात. आपल्याला नंदकुमार फडके प्रश्न विचारत आहेत पुण्याहून. विचारा प्रश्न. हा, नमस्कार नलावडे साहेब. मी पुण्यावरून नंदकुमार फडके बोलतोय. आपण जी कार्यदुरावामध्ये जी भूमिका करतात केतकर काकांची, ती अतिशय आवडते मला आणि माझा स्वभावही तसाच आहे. तर या स्वभावामुळे आपल्याला काही नुकसान होतं असं आपल्याला वाटतं का? बर. बिलकुल नाही. तुम्ही तुमचा स्वभाव तसाच आहे म्हणत असाल तर तुम्ही खूप चांगल्या स्वभावाचे असणार. म्हणजे तुमचं ओरिजिन काहीतरी चांगलं असावं असं मला वाटतं. म्हणजे केतकर काका ही व्यक्तिरेखा तशीच आहे आणि एक जगण्याची पद्धत आहे त्या माणसाची जशी असते. म्हणजे मी अशा व्यक्तिरेखा बघितलेल्या आहेत. मी जिथे राहायचो पुरी बोरलीत, योगानं माहिती आमच्या बाजूला अण्णा भागवत म्हणून राहायचे, तर मला केतकर काका बरेचसे त्यांच्यामध्ये दिसले आणि ते म्हणजे ते असले की ना आम्हाला खूप सुरक्षित वाटायचं. तर हेच मला वाटतं केतकर काकांचं वैशिष्ट्य आहे. तर तुम्हाला जर असं वाटत असेल त्यापासून काही नुकसान होणार, तर तसं कधीच तुमचं नुकसान होणार नाही. उलट तुमच्या जवळ एकदा तुमच्यावर लोकांचा विश्वास बसला की तो आयुष्यभरासाठी असेल असं मला वाटतं. केतकर काका तसे आहेत. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न रवींद्र विचारतायत नाशिकहून. विचारा आपला प्रश्न. हा, नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. नलावडे साहेब, मी तुमच्या चाहता अगदी प्रथम पासून आहे. श्वास मधली भूमिका मला खूप भावली होती आपली. आणि श्वासचं शूटिंग पुण्याचे KEM हॉस्पिटलमध्ये जे झालं होतं, त्या शूटिंग मध्ये तिथे सेवेत असलेला माझा चुलत भाऊ किशोर कुडाळकर हा सुद्धा आपल्या आठवणीत कदाचित असेल. माझे 2 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की केतकर काकांची तुम्ही जी सध्या भूमिका करत आहात, या भूमिकेबद्दल एखाद्या सर्वसामान्य रसिकाने तुम्हाला सार्वजनिक जीवनामध्ये दिलेला अभिप्राय मला ऐकायला आवडेल. आणि दुसरा प्रश्न असा की तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये तुमचं स्वभाव आणि व्यक्तिमत्व किती प्रेमळ, किती साखर आणि स्वभाव कसा आहे हे खूप उत्सुकता आहे, ते पण सांगा प्लीज. धन्यवाद. मध्ये मला केतकर काका ज्या वेळेला मी सादर करायला सुरुवात केली तेव्हा खूप सुरुवातीला तो खडूस व्यक्तिरेखा आहे असं वाटायचं आणि ज्या वेळेला त्यांचे वेगवेगळे रंग त्या व्यक्तिरेखेतून बाहेर आले तेव्हा मला अनेक SMS माध्यमातून किंवा काही फोन माध्यमातून आणि काही प्रत्यक्ष भेटीतून पण असे अनुभव आले. लोक म्हणजे मला एकाने सांगितलं की मी आज खूप रडलो केतकर काकांचा प्रसंग बघून. त्याचं कारण, अरे बाबा हे आमचंच दुःख आहे की आज आमची मुलं परदेशात स्थायिक आहेत, आम्ही दोघे इथे म्हातारे आहोत आणि आज त्या संपर्क करत नाहीत, बोलत नाहीत काही. तर ही माझी दुःख आहेत रे. तर अशी सांगणारी माणसं पण भेटलेली आहेत किंवा असंही सांगणारी भेटली आहेत, हो काय हो किती त्रास देतात जय आणि अदितीला. तर अशा दोन्ही बाजू आहेत. पण केतकर काकांची जशी जशी चांगली बाजू बाहेर यायला लागली ना, त्यावेळेला लोकांना सुद्धा एक म्हणजे आश्चर्याचा धक्का पण बसायला लागला की बापरे ही व्यक्ती अशी आहे. आणि मला असं वाटतं प्रत्यक्ष वैयक्तिक आयुष्यात माणसानं असं असू नये असं मी कधीच म्हणत नाही. उलट असं असावं, इतकं चौकस असलं पाहिजे. आताची परिस्थितीच तशी आहे की
इतकं चौकस राहणं. उद्या या चौकसपणामुळेच तुम्ही सुरक्षित राहता मला असं वाटतं. तर आपण मी स्वतः काही इतका चौकस नाहीये वैयक्तिक आयुष्यामध्ये, जीवनामध्ये. उलट मी तर अगदी सहजपणे कोणावर विश्वास टाकतो, काय नाही रे होऊन जाईल रे असं. पण मला असं वाटतं की व्यक्ती कटकर काकांसारखी असावी, की जे खऱ्या अर्थाने दुसऱ्याची काळजी करतात, त्यांचे केअरटेकर बनतात. पण नेमकं समोरच्याला त्याच्यातून विरुद्ध अर्थ काढावा लागतो की काय रे म्हातारा किती त्रास देतोय. पण मला असं वाटतं नाही की तुमच्या भलं, आणि केतकर काका असे म्हणतात की तुम्हाला त्यातलं महत्व आता नाही रे कळणार, तुम्हाला त्यातलं महत्व पुढे जाल तेव्हा कळे, असे जे काय सांगतात केतकर काका ते पटतं मला स्वतःला. त्यामुळे मला स्वतःला केतकर काका खूप आवडतात की यस माणसाने असं राहावं. क्या बात आहे. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात बजरंग साधी औरंगाबादहून. विचारा प्रश्न. नमस्कार, माझं नाव बजरंग साध्ये औरंगाबाद. हा हा हॅलो. हा तुमचा प्रश्न. बजरंगचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही. आपल्याला श्रीनिवास कुलकर्णी प्रश्न विचारतात मुंबईहून. विचारा प्रश्न. हॅलो. हा मी श्रीनिवास कुलकर्णी बोलतोय. मला असं 2 प्रश्न विचारायचे होते की आपण आता वेगवेगळ्या मालिका, नाटक, सिनेमा यामध्ये वेगवेगळे रोल केलेले आहेत. तर असं तुम्हाला वाटतं का की एखादा रोल आपल्याला हा मिळाला असता तर चालला असता, किंवा एखादा रोल करायची तुमची इच्छा आहे, असं काय आहे का? की आणि दुसरा प्रश्न, एवढे दौरे, शूटिंग बिटिंग, रात्री अपरात्री, जेवण बिवण सगळं वेळेवर नसताना सुद्धा तुम्ही तुमची तब्येत मेंटेन करून आहात, तर याचं रहस्य काय? बर बर. मला असं वाटतं पहिला तब्येतीबद्दल सांगतो. माणसानं स्वच्छंदी राहावं, आनंदात राहावं, नकारार्थी बोलू नये शक्यतो, आणि दुसऱ्याच्या दुःखात आनंद शोधण्याचा प्रयत्न करावा, किंवा त्याला सतत आनंदी कसं ठेवता येईल हा विचार करावा. मी हा शक्यतो ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी असा काय हिरो आहे आणि मी सॉलिड सगळं चांगलं, माझ्या हातून चुकाही होत असतील, पण ज्या वेळेला आपल्याला आपली चूक कळते त्याबद्दल स्वतःला त्याची एक खंत वाटणं हे सुद्धा सजगपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं. आणि माणसाने प्रवासात आपल्या एकंदर सगळ्या या गोष्टी तर लक्षात ठेवल्या पाहिजेत असं मला वाटतं. मी आता ठीक आहे, मला जागरण होत असतात, जेवणाच्या वेळा बदलतात, पण शक्यतो मी शूटिंगचं जेवण टाळायचा प्रयत्न करतो. मी घरातून डबा नेतो, हा त्यातला एक भाग आहे. फक्त झोपेचा प्रॉब्लेम आमचा फार होतोय. तर रेग्युलर व्यायाम करतो मी, म्हणजे प्राणायाम वगैरे या गोष्टी मी करतच असतो. पण या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला इतर काही प्रॉब्लेम नसतील तरी सुद्धा माणसांनी करावेत आणि शरीर चांगलं ठेवावं असं मला वाटतं. देवाची देणगी असेल किंवा आमच्या पूर्वजांची देणगी असेल किंवा माझ्यावर काही विचारांचा पगडा आला असेल किंवा मला स्वतःला असं काहीतरी आतून वाटलं असेल की आपण मजबूत असलं तर आपल्याकडून खूप काही चांगलं काम होऊ शकेल भविष्यात, म्हणून त्याची मी काळजी घेत पण असतो. पण अनावधानाने हातातून काही चुकीच्या गोष्टी पण होत असतात, पण आता त्याला काही इलाज नाही. ते पण पाहिजे आणि हे पण पाहिजे असं जर म्हणत असतो आपण आपली काळजी प्रत्येकाने करायला पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी भूमिकेविषयी पण एक प्रश्न विचारला होता आणि त्याच्या संदर्भात तुम्ही एक आठवण मला नुकतीच आता सांगितली होती. हो हो हो. केतकर काकांविषयीच मला वाटतं. केतकर काकांबद्दल आता तर खूपच यायला लागलेलं आहे. म्हणजे मी तर आठवण अशी सांगेन की मी आता मला स्वतःला मासे खायला खूप आवडतात आणि आमच्या इथे मासे स्वतः मी विकत घ्यायला जातो, तर त्यामुळे अख्खा मासळी बाजार तर मला तसा ओळखणारा होता, पण आता या भूमिकेमुळे जास्त ओळखले जातात. त्यामुळे मला हमखास खात्रीने ताजे मासे मिळतात आणि कुठलीही कोळीण मला अगदी विचित्र असं काही देणार नाही कमी पैसे घेऊन. आणि प्रत्येकाचे 2 शब्द मात्र ऐकावे लागतात, वा 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 काय मस्त काम करतो तुम्ही, काय मस्त, घ्या पापलेट घ्या, असं घ्या घ्या असं पण ऐकायला मिळतं. तर या सगळ्या गोष्टी होतच आहेत. तुम्ही आता लोकांसमोर येताय ना सतत, दिवसातून 2-2, 3-3 वेळा, आणि एखादी व्यक्तिरेखा लोकांना भावली तर लोक स्वतःला त्याच्यामध्ये बघायला लागतात. हा जो त्यांचं हा ग्रेट आहे प्रकार सगळं. मला असं वाटतं आणि नटाची जबाबदारी आहे की लोकांना आपण आपल्यामध्ये मिक्स करून घेणं. जरूर. तुम्हाला श्वास संदर्भात देखील काही आठवणी सांगायच्यात आणि त्या आम्हाला देखील जाणून घ्यायच्याच आहेत. एका ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत, पण ब्रेकवर जाण्याआधी आमचा नंबर लिहून घ्या 02266899-263. डॉक्टरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला प्रमोद पुरंदर प्रश्न विचारतायत हुपरीहून. विचारा प्रश्न. हॅलो. हा नमस्कार.
आमच्या गावात नलवडे साहेब आलते, एकांकिका केलते. हम्म. हा. एकांकिका करून त्यातून आम्हाला 1.5 लाख रुपये मिळाले. हम्म. आणि आम्ही आज देशातला पहिला हुतात्मा शंकर गोपाळ चिटणीस चौक हा लोकवर्गणीतनं प्रथमच करत आहोत. हम्म. आता 6 लाखापर्यंत आमचं बजेट गेलेलं आहे. हम्म. आणि तुमच्या हातगुणानं आम्हाला ते 1.5 लाख मिळालं. तिथून देणगी गोळा होत गेली. आणि वयाच्या 22व्या वर्षी चिटणीस ससनी इंग्रजांनी ठार मारलेलं होतं. त्यांची एक तिथं आम्ही स्मारक करत आहोत. श्री वरदविनायक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत. आणि आम्ही आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहोत. अभिनंदन तुमचं या प्रकल्पासंदर्भात. तुम्हाला नक्कीच आभार मानायचे असतील प्रमोद. धन्यवाद. तुम्ही हा देखील एक मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचवलात आणि याच मुद्द्याशी संदर्भात तुम्हाला देखील श्वास संदर्भात म्हणजे श्वासची जी घोडदौड होती, ऑस्कर वारीपर्यंत जी सगळी जी मजल होती आणि तो सगळा प्रवास होता, त्यामध्ये निधी बराच जमा झालेला होता आणि त्याचा जो विनियोग आहे त्याच्याविषयी देखील तुम्हाला काही आठवणी सांगायच्या आहेत का? श्वाससाठी जो ऑस्करसाठी जनतेने पैसा दिला होता तो तिथून आल्यानंतर म्हणजे आपण काय फायनल 5-7 पोहोचू शकलो नाही, त्यामुळे तो इथे आल्यावर पैसा उरला होता. तर डोक्यात अशी एक कल्पना आली की समाजानं दिलेला पैसा आहे आणि अत्यंत योग्य वेळेला दिलेला पैसा आहे, तर याचा विनियोग कसा करायचा. तर एक कल्पना अशी पुढे आली की आम्ही त्यावेळेला सामाजिक संस्था एक 22 आम्ही निवडल्या होत्या आणि महाराष्ट्रभर फिरलो होतो, त्यामुळे माहित होतं कोण कशा पद्धतीचं काम करत आहे. आणि 22 संस्थांना तो निधी आम्ही वाटून टाकला. एक चांगलं काम करणार नळू फुलेंच्या हस्ते ते कार्यक्रम केला होता आणि 35 लाख रुपये आम्ही राज्य सरकारला दिले चित्रपट विभागासाठी, ज्याच्यातून आता श्वास फाउंडेशनचे पुरस्कार वेगवेगळ्या विभागांना दिले जातात. पूर्वी कसे फक्त आपल्याकडे अभिनेता दिग्दर्शक एवढेच होते, पण आज टेक्निशियनना पण त्याच्यातून चांगली रक्कम मिळते. टाटा कॅन्सरला आम्ही दिलं, टाटा हार्ट फाउंडेशनला दिलं, सिंधुताई सकपाळ म्हणा, अनाथ मुलं, गरजू स्त्रिया, वेश्यांची मुलं, एड्सग्रस्त मुलं आणि आपल्या इंडस्ट्रीतले काही 2-3 लोकांना अशी मदत केली. मला असं वाटतं समाजाने दिलेला पैसा समाजाकडे परत गेला, ही भावना खूप महत्वाची आहे. याची खूप चर्चा तशी आम्ही केली नाही आणि असं म्हणतात की करूही नाही, आपण देत राहावं देणाऱ्यांना असं म्हणतात. पण मुळात आता हा मला उल्लेख करण्याचा मोह आवरला नाही. त्याचं कारण असं की मला वाटतं ही भावना जिवंत असावी की तुम्हाला एखादी गोष्ट आयती मिळाली तर त्याचा विनियोग तुम्हाला समाजाला परत करण्याची बुद्धी झाली पाहिजे. आत्ताच्या नवीन पिढीला सुद्धा प्रत्येकाला, आपल्याकडे अनेक असे दाते आहेतच, पण इतका झालेला पैसा आपण करायचा काय, आपण काही करू शकलो असतं खरं तर, पण तसं न करता की तो पैसा आम्ही त्या लोकांना दिला. श्वास ज्या गावात चित्रित केला त्याच गावामध्ये एक अशी घटना घडली की श्वासच्या गोष्टीची निगडीत होती. त्या मुलीला तोच कॅन्सर आणि तिला आम्ही जवळजवळ 3 वर्ष जगवण्याचा प्रयत्न केला. तिला दत्तक घेतलं, तिचा एक डोळा वाचवला पण, आणि तिच्या नावाने आम्ही 3 लाख रुपये ठेवले पण होते. तिच्या वडिलांना कर्जातून मुक्त केलं. असं अनेक गोष्टी केल्या की सिनेमा नुसता करून भागत नाही किंवा सिनेमात किंवा नाटकात नुसतं बोलून भागत नाही. तर मला असं वाटतं परमेश्वरने आम्हाला ते जगायला पण लावलं, तर ते जगणं जमलं पाहिजे. नाहीतर नुसत्या आपण मोठ्या बाता मारायच्या आणि करायचं प्रत्यक्षात काहीच नाही असं न होता. तर म्हणून मला हे मुद्दाम सांगावं असं वाटतं. निश्चितच तुमच्याबरोबर आणखीन गप्पा मारायच्यात, पण एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. आपल्याला ब्रेक नंतर गोपाळ बोरोघाट प्रश्न विचारतात शेगावहून. विचारा प्रश्न. हॅलो, हा गोपाल बोरगार बोलत आहोत शेगाववरनं. हा हा अरुण सर, आपल्याला केतकी सोबत काम करायला कसं आवडलं? अतिशय सुंदर, अतिशय छान मुलगी आहे ती, स्वभावानी पण आणि शिस्तीनी पण. आणि म्हणजे कसं असलं पाहिजे एखाद्या नवोदित कलावंतानं, त्याचं एक चांगलं किंवा बोलकं उदाहरण आहे असं मला वाटतं. कारण आम्ही जवळजवळ तानीमध्ये तर खूप काम केलंय आणि खूप गोड, आणि तिच्याकडे दुसरं म्हणजे गोड गळा पण आहे. गोड गळा आहे आणि चांगलं काम करण्याची तिची कुवत आहे. तर मला खूप मजा आली. म्हणजे मी तिला त्यावेळेला सांगितलेलं आहे की तू खूप पुढे जाशील, फक्त या गोष्टी जरा लक्षात ठेव. काम करत असताना 2 गोष्टी म्हणजे चांगला परफॉर्मन्स आणि चांगलं माणूस, या 2 गोष्टी जर एकत्र साधता आल्या, ज्या अवघड असतात पण तुला येतील असं वाटलं, तर ते साधलंस तर खूप पुढे जाऊ शकतील. अरुण दादा, पण या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या भूमिका तर साकारत असताच, पण वादळवाट असेल किंवा आत्ताचे
जे केतकर काका आहेत या सगळ्यामध्ये तुम्ही थोडेसे सिरियस किंवा एक बाबांच्या भूमिकेमध्ये आहात, पण या सगळ्या पलीकडे जाऊन तुम्हाला कोणती भूमिका साकारायला आवडते? तुमचा चेहरा बघून मला असं विचारायचं वाटतं की विनोदी भूमिका तुम्हाला नाही का साकारायची वाटत? बेसिकली मी विनोदीच अभिनेता आहे खरं तर, आणि मी सुरुवात पण माझ्या आयुष्याची तशीच केलेली आहे. पण एकदा एक चांगली गंभीर भूमिका लोकांसमोर आली की ना त्याचा एक ठप्पा लावला जातो ना, तसं थोडंसं माझ्या बाबतीत झालं. म्हणजे मला ते आवडलं नाही असं नाही, ते फार छान आहेच, आणि विशिष्ट व्यक्तिरेखा म्हणण्यापेक्षा विशिष्ट वयातल्या मला त्या भूमिका कराव्या लागल्या. पण बेसिकली मी वासूची सासू केलेलं आहे, म्हणजे करिअरची सुरुवात केलेली आहे जेव्हा कमर्शियलची. तेव्हा मी BST मध्ये होतो तेव्हा एकांकी विनोदी बसवायचो आणि काम करायचो विनोदी, त्यामुळे त्याची पण मला बक्षिसं मिळालेली आहेत. मी आयुष्यात पहिलं रौप्य पदक घेतलं, राज्य पुरस्कार, तो एका छोट्या विनोदी कलावंताचा, दुसरा पेशवामध्ये महादेव शास्त्री म्हणून. तर हे फार तसं कमी लोकांना माहिती आहे, त्यामुळे कदाचित नाही अरुण नलावडे म्हणजे गंभीर, म्हणजे मी इतर वेळेला सुद्धा गप्प असतो ना, जास्त बोलत नाही, त्यांना वाटतं हा गंभीर माणूस आहे. काही नाही तसं काय, पण मला विनोदी खरं करायला खूप आवडतं. आता आम्ही एक सिनेमा करतोय, अर्थात ज्येष्ठांचा सिनेमा आहे तो, पण तो विनोदी आहे. तर त्या पद्धतीचं काम आता बऱ्याच वर्षांनी करायला मिळतं. आणखीन केलं मी मध्ये काम, पण असं खूप प्रमाणात नाही केलं, पण मला आवडतं जाम खरं. क्या बात आहे. तशा भूमिकेमध्ये तुमची वाट बघणारच आहोत, पण वारसाविषयी तुम्हाला थोडंसं सांगायचं होतं. वारसा मी रामभाऊ इंगोले म्हणून नागपुरात आहेत आणि वेश्यांच्या मुलांसाठी काम करतात. मला श्वास नंतर चांगलं मिळालेलं मटेरियल आहे. म्हणजे तो सिनेमाच करायला 4 वर्ष लागले, आता तो पूर्ण केलाय आणि आता 2-4 महिन्यानंतर तो असं विचार करतोय आम्ही तो आणावा म्हणून. एका चांगल्या लोकांनी तो करण्याचा प्रयत्न केलाय. आणि म्हणजे असं म्हणतात की वेश्यांची मुलं आपण रस्त्यावर फेकलेली आहेत, गटारात पडलेली आहेत, ती कधी सुधारणार नाही. म्हणजे एकंदर त्यांचे वर्तन आता बघितलं या सिनेमातलं तर असं वाटतं की ती कधीच सुधारणार नाही, त्यांना कोणी सुधारू पण शकणार नाही. तर अशा मुलांना घेऊन त्या माणसाने काय केलं नेमकं, त्याचा एक सुंदर चित्रण वारसामध्ये पाहायला मिळेल. मला असं वाटतं श्वास नंतर एक चांगला सिनेमा किंवा चांगली गोष्ट सापडली, रिअल बेस्ड आहे, खऱ्या याच्यावर वास्तववादी सिनेमा आहे तो, आणि माझं त्याच्याकडे स्वतःचं पण फार लक्ष आहे. जरूर, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्याला देखील श्वास इतकं किंवा त्याच्यापेक्षा जास्त यश मिळू देत अशा शुभेच्छा. टॉक टाइममध्ये तुम्ही आज गप्पा मारल्यात, खूप खूप आभार. थँक्यू. आणि सेलिब्रिटी टॉक टाइममध्ये आज आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त IBN.